ससा आणि कासव. एका जंगलामध्ये ससा आणि कासव असे दोन मित्र राहत होते. ते दोघे नेहमीच एकत्र असायचे, एकत्र खेळायचे, एकत्र फिरायला जायचे. ससा चालायचा तुरू-तुरू आणि कासव चालायचा हळूहळू. कासवाच्या हळूहळू चालण्याच्या स्वभावामुळे ससा त्याची नेहमी खिल्ली उडवायचा. कासवाला मनातून खूप राग यायचा, पण सशाला तो कधी बोलून दाखवायचा नाही. एके दिवशी ते दोघं एकत्र असताना ससा कासवाला चिडवून म्हणाला, "कासवा, तू किती रे हळू चालतोस?" कासव म्हणाले, "बरं बरं, लावतोस का माझ्यासोबत धावण्याची शर्यत?" ससा हसून म्हणाला, "हो हो 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 हो, पण शर्यत तर मीच जिंकणार बघ." कासव म्हणाले, "ठीक आहे." ते दूर डोंगरावर वडाचे झाड आहे ना, तिथपर्यंत धावायचे. जो अगोदर पोहोचेल तो शर्यत जिंकेल. कासव म्हणाला, "कबूल आहे." शर्यतीसाठी त्या दिवशी कासव आणि ससा दोघेही थांबले आणि तिथे वाघही आला होता त्यांची शर्यत सुरू करण्यासाठी. शर्यत सुरू झाली. ससा जोरात धावू लागला. कासव मात्र हळूहळू चालत होते. बघता बघता ससा खूप पुढे गेला. पुढे त्याला हिरवगार कोवळं गवत, मुळा गाजराचा मळा दिसला. धावून धावून त्याला आता भूकही लागली होती. त्याने मागे वळून पाहिले तर कासव खूपच मागे होता. सशाने मनात म्हटले, "अरे, कासव तर खूप मागे आहे. इथं थांबून थोडा वेळ आराम करावा." असं म्हणून त्याने कोवळ्या हिरव्या गवत, गाजर आणि मुळ्यावर ताव मारला. पोटभर खाल्ल्यावर जवळच्या झाडाच्या थंडगार सावलीत विश्रांती घेत असताना कधी झोप लागली ते त्याला स्वतःला देखील कळाले नाही. परंतु इथे कासव कुठेही थांबले नाही. ते हळूहळू चालत सशाजवळ आले. ससा झोपलेला पाहून कासव हसले, पण न थांबता पुढे चालत राहिले. लवकरच ते वडाच्या झाडाजवळ पोहोचले. थोड्या वेळाने सशाला जाग आली. तो धूम पळत सुटला, पण काहीही उपयोग झाला नाही. कासव तर वडाच्या झाडापाशी आधीच पोहोचले होते. कासवाने शर्यत जिंकली आणि सशाची फजिती झाली. अशी होती मजेदार आणि गमतीशीर ससा आणि कासवाची गोष्ट. तर या गोष्टीत आपण काय शिकलो बरं? स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. सावकाश असला तरीही स्थिर किंवा व्यक्ती नेहमी शर्यत जिंकतो. कधीही हार मानू नका. प्रयत्न नेहमी सुरू ठेवा. थँक यू.